सांगली शहरांमध्ये अनेक भागांमध्ये रस्त्यावर दलदल झाली आहे। मात्र सांगली शहराच्या प्रमुख रस्त्यांचे पावडर लाली होत असल्याचे आरोप माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी करत स्टेशन रस्त्याचे होणारे काम बंद पाडले। गेली 2 वर्षापासून महापालिकेचे नगरसेवक असताना माजी नगरसेवक यांनी नागरिकांच्या समस्याबाबत महापालिकेच्या सभागृहामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्याचबरोबर विस्तारित भागांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। याबाबत अनेक आंदोलने करण्यात आली होती। मात्र महापालिका प्रशासनाने शहराला लाली आणि गल्ली दलदली अशी व्यवस्था करून ठेवल्याने आज माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी स्टेशन रोडवरील सुरू असणारे काम बंद पाडले आहे। महापालिका प्रशासन प्रथम ज्या ठिकाणी अत्यंत गरज आहे ते काम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक भोसले यांनी केली आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांनी काम हातात घेतल्यानंतर शहरामध्ये मेकअप सारखं काम चालू आहे। शहराच्या तोंडाला मेकअप करायचा आणि शहराचं संपूर्ण अंग मात्र विकलांग ठेवायचं, अपंग ठेवायचं अशा पद्धतीचं धोरण बहुतेक करून माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांचं दिसतंय। आम्ही गेल्या पावसाळ्यापासून त्यांच्या मागे लागलो आहे की जे रस्ते पाण्याखाली जात आहेत, दलदलीचे आहेत, अशा ठिकाणी कमीत कमी खडीकरणापर्यंत MPM सिल्कोडपर्यंत रस्ते करून द्या। ते अजिबात आयुक्तांना मान्य नाही। पुरवणी बजेटचं कारण देऊन डिसेंबरला पुरवणी बजेट व्हायला पाहिजे, ते पुरवणी बजेट आता फेब्रुवारी संपत आला तरी पुरवणी बजेट नाही, म्हणजे चालू वर्षाच्या निधीमध्ये 1 रुपया द्यायचं नाही असं धोरण आयुक्तांचं दिसतंय। परंतु हे सगळं आम्ही ओळखून आहे। आयुक्त साहेब, प्रशासक म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे। काम करा आयुक्त साहेब, संवेदनशील मनानं काम करा। शहरामध्ये ही असली लाली लिपस्टिकची कामं करू नका। हे समोर जरा दाखवा लोकांना रस्ता, इकडं पूर्ण रस्ता चांगला आहे। एक स्टेशन चौकात काम करावं अशा परिस्थिती नाही। करायचं असेल तर त्याला विरोध देखील नाही। या भागातला रस्त्याचा तोंडाळा बदलत असेल, रस्त्याच्या रूपाने या भागातील या शहराचा तोंडाळा बदलणार असेल तर आम्ही त्याला अनुमोदनच करणार आहोत। आम्ही या संपूर्ण प्रक्रियेच्या पाठीशीच राहणार आहोत। परंतु आम्हाला भुकेचं मागतोय, पोटाचं मागतोय ते देणार नाही आणि तोंडाला लाली लिपस्टिकचं काम करणार असाल तर आयुक्त चालणार नाही। आम्ही काम बंद पाडलं आहे। इथं जागेवरती येऊन जबाबदार माणसानं आम्हाला बजेटमध्ये प्रोव्हिजन्स दाखवायच्या, आमच्या कामाच्या पद्धतीसाठी प्रभाग 18मधील जे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्या प्रश्नासाठीची उत्तरं द्यायची, विस्तारित भागाच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि मग याच्यावरती कामाची पुढची काय असेल ती दिशा ठरवली जाईल। तोपर्यंत हे काम बंद म्हणजे बंद।